नमस्कार, श्री कृष्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओत आपण वायर रॅप टेक्निकने मोती ब्रेसलेट कसं बनवावं ते पाहणार आहोत। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोती ब्रेसलेट कसं बनवावं ते पाहणार आहोत। त्यासाठी काय काय रॉ मटेरियल लागेल ते पाहूया। अशा प्रकारची ब्रेसलेट चेन येते, ती एक घेतलेली आहे। ड्रॉप शेप मरून कलरचे 2 क्रिस्टल, 8 mm ग्रीन क्रिस्टल, 0 mm गोल्डन बीड्स, 30 गेज ब्रास वायर, 2 mm गोल्डन बीड्स, 30 गेज गोल्डन पॉलिशची वायर आहे ज्यापासून आपण स्प्रिंग बनवणार आहोत। 5 mm ग्लास पर्ल आहे। 20 गेज 2 तारा घेतलेल्या आहेत, त्यातील एका तारेवर आपण ब्रेसलेट बांधणार आहोत आणि एक तार आपण स्प्रिंग बनवण्यासाठी वापरणार आहोत। टूल मध्ये आपण कटर घेतलाय, राउंड नस प्लायर आणि पकड। सर्वात आधी आपण ही 30 गेज वायर आहे गोल्डन पॉलिशची, जी साधारणतः 1 फूट आपण घेणार आहोत। आणि 20 गेजची वायर घेतलेली आहे, त्यावरती आपण अशा प्रकारे गुंडाळत जाणार आहोत। आता ही पूर्ण 1 फूट स्प्रिंग बांधून झालेली आहे 20 गेजवर। आपल्याला ही एकत्र असा घट्ट प्रेस करायची आहे। आता या 20 गेज वायरमधून आपल्याला ही स्प्रिंग काढून घ्यायची आणि साइडची जी ही दोन्ही टोकं आहेत ती कट करून घेऊया। आता आपली ही स्प्रिंग तयार झालेली आहे। इथे मध्ये थोडीशी ही वायर खराब आहे, ती आपण नंतर कट करून घेणार आहोत। ही स्प्रिंग तयार करून घेतलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, 20 गेज वायर घेणार आहोत। ही साधारणतः 7 इंचाची मी घेतलेली आहे। राउंड नस प्लायरने आपण काय करणार आहोत, मधोमध पकडणार आहोत आणि आपल्या डाव्या हाताने आपण ही तार अशा पद्धतीने गोल फिरवायची आहे। गोल फिरवल्यानंतर आपल्याला फ्लॅट नोजने आपल्याला हा राउंड आपल्याला गोल फिरवत न्यायचे। हाताने फिरवला तरी चालणार आहे आपल्याला। आता इथपर्यंत आपण आलो, इथे आलो, त्यानंतर आपल्याला ह्या सरळ रेषेमध्ये ही जी तार आहे त्याच रेषेत आपल्याला ही तार घ्यायची आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे राईट अँगल देणार आहोत अशा प्रकारे। आता ही एक्स्ट्राची तार आहे ती थोडी आपण कट करून घेऊया। आता आपला हा बेस तयार झालेला आहे, हा बाजूला ठेवूया। आता 5 mm आपल्याला मोती घ्यायचे। पुन्हा आपल्याला 30 गेज आता ब्रास वायर घ्यायचे रॅपिंग करण्यासाठी। साधारणतः 2 फुटाची आपण घेऊया वायर। ही 2 फुटाची वायर घेतलेली आहे। त्याच्या एका टोकाला काही भाग असा हा तारेचा सोडून द्यायचा आहे
आणि सर्वात आधी एक 5 mm मोती घ्यायचे, 0 mm गोल्डन बीड्स घ्यायचे आणि ही जी तार आहे या ही तार परत मोत्यातून पास करायची। हे बघा, अशा पद्धतीने हा मोती इथे लॉक झाला। पुन्हा आपल्याला 5 mm गोल्डन बीड्स, पुन्हा आपल्याला 5 mm मोती आणि 1 mm गोल्डन बीड्स घ्यायचे। अशाच पद्धतीने सेम प्रकारे एकूण आपल्याला अजून 6 मोती म्हणजे एकूण 8 मोती आपल्याला रॅप करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपले 8 मोती एकूण रॅप करून झालेले आहेत। आता आपण जी आधी वायर थोडी सोडली होती ती, हा जो शेवटचा 8वा मोती होता त्याभोवती आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळायचे आणि हा सर्कलही मेंटेन झाला पाहिजे, हा सर्कलही दिसला पाहिजे। आणि ज्या तारेने आपण रॅपिंग केलंय ती प्रत्येक अशा पद्धतीने प्रत्येक मोत्याभोवती गुंडाळून घ्यायची, म्हणजे हे प्रत्येक मोती लॉक होतील। आणि ह्या प्रकारे हे झालं। आता आपल्याला ह्या दोन्ही मोत्यांमधनं ही तार वर आणायची आणि आपला 8 mm जो गोल्डन बीड्स आहे ग्रीन कलरचा तो ओवून घ्यायचा आहे। आणि ह्या मोत्याभोवती एक फेरा मारून घ्यायचा आहे। परत त्याच्याबरोबर समोरून आपल्याला वर आणायचे आहे ही तार। आता आपल्याला 2 mm चे गोल्डन बीड्स घ्यायचे, आता इथे गोल असा 2 mm मण्यांचा राऊंड करून बघायचा आहे आपल्याला। हा बरोबर राऊंड होतोय। आता काय करायचं, पहिला जो गोल्डन बीड्स होता त्या बीड्स मधनं पुन्हा आपल्याला ही वायर पास करायची। आणि घट्ट खेचून परत एका मोत्याभोवती राऊंड मारायचे, जास्त खेचलं पाहिजे आपण। हे बघा, आता हा 2 mm गोल्डन मण्यांचा एक राऊंड तयार झालेला आहे। मध्ये ग्रीन खडा आहे आपला मोत्यांचा, मध्ये आपला ग्रीन क्रिस्टल आहे। आता आपल्याला सुरुवातीला आधी काय करायचंय, इथून तार वर घ्यायचे, मोत्यांच्या खालून सर्वात खालून आपल्याला अशा पद्धतीने इथून तार वर घ्यायचे आणि हे दोन्ही वेगवेगळे आहेत, आपल्याला हे बांधले गेले पाहिजेत। त्यासाठी आपण 2 mm गोल्डन बीड्स मधनं तार पास करूया इथून। सेम इकडनं समोरच्या बाजूने करायचंय आपल्याला।
खालून घ्या किंवा वरून डायरेक्ट इथनं घेतली तरी चालणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने एक मोत्यांचा राऊंड झाला, मध्ये ग्रीन क्रिस्टल आणि 2 mm गोल्डन बीड्सचा एक राऊंड तयार झालेला आहे। आता आपल्याला त्याच्यावर स्प्रिंग बांधायची। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही तार 2 mm च्या आतून घ्यायची, आतल्या बाजूने घ्यायचे 2 mm च्या, आणि ही जी आपण स्प्रिंग बनवलेली होती इथे थोडीशी ही तार खराब आलेली आहे, तर आपण अशा पद्धतीने घेणार, जिथून चांगली तार आहे ती बांधणार आहोत। आणि अंदाजे बघणार आहोत आपल्याला हा राऊंड किती होतोय। हे बघा, इतका खूप झाला हा राऊंड। हे बघा, इथे आपल्याला थोडीशी तार अशी ओढायची, थोडीशी तार, म्हणजे कट करणं सोपं जाईल आपल्याला। आता ही जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग परत आपण 30 गेज वायर मध्ये ओवून घेऊया। आणि पुन्हा या स्प्रिंग मधून आपल्याला परत ही वायर पास करायची। आणि ह्या स्प्रिंगचा राऊंड होईल असा बघायचं आहे आपल्याला। हे बघा, आता ही वायर आपल्याला परत 2 mm च्याच हा जो राऊंड आहे तिथून खाली आणायची आहे। अशा पद्धतीने हे फूल बांधून झाले आपल्याला। आता ही स्प्रिंग इकडनं पॅक झाले, पण इथूनही आपल्याला वर जाते, त्यासाठी आपण काय करणार आहोत, 2 मोत्यांमधून ही तार घेणार आहोत 30 गेज, आणि ह्या स्प्रिंग मधून बाहेर काढणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने काढलेली आहे, आणि घट्ट ओढणार आहोत आणि मोत्यामध्ये एक राऊंड मारून घेणार आहोत। आता हे फूल तयार झालेलं आहे। आपण हा जो बेस आधी बनवून ठेवला आहे त्याच्यावर हे फूल आपल्याला बांधून घ्यायचंय। त्यासाठी काय करायचंय, थोडा ग्रीन जो क्रिस्टल आहे तो वर घेऊया, आणि ही तार आहे ती मागच्या दिशेने आली पाहिजे। इथून हे बघा, फ्लॅट असलं पाहिजे, अशा पद्धतीने इथे पकडलं, इथे पकडूया। हे बघा, इथे पकडून ह्या तारेला 2-3 राऊंड मारूया, आणि त्यानंतर ह्या बाजूनेही 2-3 राऊंड मारूया। आता काय करायचंय, प्रत्येक वेळेस आपल्याला इथे घ्यायचंय, इथून एक राऊंड मारला की त्याच्या बरोबर समोरून आपल्याला एक राऊंड मारून घ्यायचंय। मागच्या बाजूने दाखवते मी तुम्हाला। इथून एक राऊंड मारून घेतला की आपल्याला त्याच्या बरोबर समोरच्या मोत्याला राऊंड मारायचा आहे। पुन्हा इथून मारून घेतला की इथून या मोत्याला मारून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे।
पुन्हा हा जो मोती तारेकडे आलेला आहे त्यालाही त्याच पद्धतीने आपण बांधून घेणार आहोत. ह्या तारेने ह्या मोत्याला आपण बांधून घेणार आहोत, ह्या तारेला. आणि कधीही तारा आपल्याला ह्या मोत्यापती गुंडाळून नंतर कट करून घ्यायचे, जेणेकरून त्या लागणार नाहीत. ही सुद्धा तार आपण कुठल्याही एका मोत्याला गोल गुंडाळणार आणि कट करून घेणार आहोत. आता हे फूल बांधून झालंय आपलं ह्या बेसवर. आता काय करणार आहोत, हा जो मरून कलरचा क्रिस्टल आहे तो इथे ओवून घेणार आहोत. आपल्याला लूप करण्यासाठी थोडीशी तार सोडायची, बाकीची राहिली तार आपल्याला कट करून घ्यायची. आता राऊंड नोज प्लायरने आपल्याला लूप तयार करून घ्यायचा आहे. सेम ह्या बाजूनेही करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपलं हे ब्रेसलेट साठीचं पेंडंट तयार झालेलं आहे. आता आपण ही ब्रेसलेट चेन घेणार आहोत आणि हा जो लूप आपण बनवलाय तो लूप ओपन करणार आहोत. त्यात ही चेन घालणार आहोत. दुसऱ्या बाजूने सेम करणार आहोत आपण. इथून हा थोडासा लूप मोठा आलाय, त्यामुळे आपण काय करूया, तार ही थोडीशी कट करून घेऊया. आता ही कडी टाकूया एका बाजूची आणि हा लूप बंद करून घेऊया राऊंड प्लायरने. असं साधं आणि सिंपल आपलं मोती ब्रेसलेट तयार झालेलं आहे. तुम्ही हे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.